ना विदर्भ दौरा ना महाराष्ट्र दौरा, डायरेक्ट छत्तीसगड. तुमच्या मनात पण प्रश्न आला नाही छत्तीसगडला कायले गेले, हे तर विदर्भ दौरा करत होते. तुम्हाला पण माहिती आहे आपल्या सिरीजचं नाव आमची माती आमची माणसं आहे, पण त्याच्या पहिले आमच्यासोबत काय किस्सा घडला ते सांगतो. भंडारा जिल्ह्यात आम्ही आलो होतो, रोडावर झोपलो होतो, पण आमची इथे राहा खायची काही सोय झाली नव्हती. तरी पण मी एका आश्रमात सोय लावली होती, पण ते आश्रम होतं एका जंगलात नाही. एवढ्या रात्री म्हटलं आपल्याला लिप पण कोणी देणार नाही, पण ते म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर, तसंच आमच्यासोबत झालं. आम्ही प्रयत्न करत राहिलो पण हार नाही मानली. तेवढ्यात एक ट्रकवाला त्याला हात दिला, बिचारा तो पण थांबला. आम्हाला आजची रात्र कशी बी करून कुठं ना कुठं काढणंच होती. ट्रकवाल्याला सांगितलं आमच्यासोबत असा सीन झाला, त्यालाच विचारलं तुम्ही कुठे चालले, रायपूर चाललो म्हणे मी. मग आम्ही पण प्लॅन चेंज केला आणि डायरेक्ट रायपूर. जशी ट्रकवाल्यानं आमची मदत केली तसंच आमचं काम होतं त्याची पण मदत करायची. गाडीत नव्हता हल्दीराम कंपनीचा माल, ज्या ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी जाऊन आम्ही पूर्ण माल खाली केला. आमच्याच्यानं ड्रायव्हरची मदत झाली, ड्रायव्हरच्या आमची मदत झाली. रातभरात आम्ही गाडी खाली केली. भूक लागली होती तर रायपूर मधले फेमस तर्री पोहे खायला आलो, पण नागपुरातल्या सारखी इकडली टेस्ट नाहीये. आता निघालो होतो आम्ही परत महाराष्ट्रात जाण्यासाठी. या प्रवासातून मला एवढं शिकायला भेटलं, किती कठीण परिस्थिती हो, किती खराब परिस्थिती हो, पण हार नाही मानायचं. पोट्टे आजच्यासाठी एवढं. भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या.